हाय एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण विशेष सराव परीक्षा क्रमांक 1 इयत्ता 10वी विषय आहे मराठी. मराठीची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. गुण आहेत 80. या पेपरमध्ये तुम्हाला ज्या पण आकृत्या काढायच्या असतील तर त्या पेनाने काढाव्यात. विभाग 1 आहे गद्य. पहिला प्रश्न आहे उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हे आहे 7 मार्कांसाठी. हा उत्तर दिला आहे त्यावर आधारित तुम्हाला ज्या कृती सांगितल्या असतील, जे प्रश्न असतील ते सोडवायचे आहेत. उत्तराचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. दुसरा प्रश्न आहे वर्ण करा. पहिल्याच प्रश्नातला तिसरा आकडा आहे स्वमत. त्यानंतर आकडा आहे उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हे 7 मार्कांसाठी आहे. पहिली आकृती आहे 2 मार्कांसाठी. त्यासाठी खाली हा उत्तर दिलेला आहे. उत्तराचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. यामधला दुसरा आकडा आहे कारणे लिहा 2 मार्कांसाठी. तिसरा आकडा आहे स्वमत. स्वमत हे 3 मार्कांसाठी आहे. तर जास्तीत जास्त स्वमतल्या जवळजवळ 1 पान भरलं पाहिजे स्वमताने, तेव्हा तुम्हाला 3 पैकी 3 मार्क दिले जातात. खालील अपठित गद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 मार्कांसाठी आहे. संपूर्ण सृष्टीतील घटक आपणास देत असलेल्या गोष्टी. आता ही आकृती आहे तशीच पेपरमध्ये काढायची, पण ही पेनाने. या आधीची जी आकृती होती त्या आकृतीचे उत्तर या उत्तरातून तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. 2 आहे संयमाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. हे 2 मार्कांसाठी आहे. आता इथे दुसरा प्रश्न आहे विभाग 2 मधला पद्य. नवीन प्रश्न नवीन पानावर स्टार्ट करायचं लिहिण्यासाठी. आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 मार्कांसाठी आहे. 1 आहे खालील अर्थाचे शब्द शोधा. कविता दिलेली आहे. 2 मार्कांसाठी होता हा प्रश्न. कवितेचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 2 आहे खालील घटना व त्यातून व्यक्त होणारा गुण यांच्या जोड्या जुळवा. हे आहे तुम्हाला 2 मार्कांसाठी. दुसऱ्या प्रश्नातला तिसरा आकडा आहे खालील पद्य पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. 2 मार्कांसाठी. त्यानंतर चौथा आकडा आहे काव्य सौंदर्य. ते पण 2 मार्कांसाठी आहे. प्रश्न 2 मधला आहे खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. खोद आणखी थोडेसे किंवा वस्तू. या 2 कवितेंपैकी तुम्हाला जे खालचे 3 पॉइंट आहेत ते सोडवायचे आहेत 4 मार्कांसाठी. आकडा आहे खालील दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. ह्याचे तुम्हाला रसग्रहण करायचे आहे 4 मार्कांसाठी. विभाग 3 स्थूल वाचन. हा तुम्हाला 6 मार्कांसाठी प्रश्न आहे. खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 2 सोडवायचे, म्हणजे 1 प्रश्न 3 मार्कांसाठी. विभाग 4 आहे भाषा अभ्यास. ते आहे 8 मार्कांसाठी. प्रश्न चौथा व्याकरण घटकांवर आधारित कृती. समास ओळखायचा आहे 2 मार्कांसाठी. त्यानंतर शब्दसिद्धी ओळखायचे आहे 2 मार्कांसाठी. प्रत्यय म्हणजे उपसर्ग घटित म्हणजे आणि अभ्यस्त शब्द म्हणजे काय हे तुम्हाला शिकवलं असेल शाळेत. तिसरा आहे वाक्यप्रचार. खालील कोणते पण 2 वाक्यप्रचार म्हणजे कोणते पण वाक्यप्रचार तुम्हाला येऊ शकतात 4 मार्कांसाठी. आहे चौथ्या प्रश्नातला भाषिक घटकांवर आधारित कृती करा. हे 8 मार्कांसाठी आहे. शब्दसंपत्ती. समानार्थी शब्द. दुसरा आहे विरुद्धार्थी शब्द. तिसरा आहे शब्दांचे वचन बदला. नदी नद्या. शाळा शाळा. शाळा शाळाचे, त्याचं काय होत नाही. खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता हे एकदम सोपा प्रश्न आहे. लेखन नियमानुसार लेखन. खालील वाक्यांतील लेखन नियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतेही 2 वाक्य सोडवा. इथे जेवढे 4 दिले ते वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला याच्यातले 2 बरोबर आले की 2 मार्क भेटतील. 3 खालील विरामचिन्हे ओळखा. एकेरी अवतरण चिन्ह आणि ह्या आहे खाली उद्गारवाचक चिन्ह. पारिभाषिक शब्द. ओव्हरटाईम आणि इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका. विभाग 5 आहे उपयोजित लेखन. त्यामधला प्रश्न 5वा आहे खालील कृती सोडवा. पत्रलेखन 6 मार्कांसाठी आहे तुम्हाला.
आता इथं तुम्हाला सांगितलेले दोन पत्रांपैकी तुम्हाला जे पत्र सोपं वाटेल ते पत्र तुम्ही सोडवायचे. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. एक आहे जाहिरात लेखन, दुसरा आहे बातमी लेखन आणि तिसरा आहे कथा लेखन. जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे पटक्यास होतं आणि कथा लेखनासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे हे वरचे जास्त करून मुलं प्रेफर करतात. प्रश्न ई आहे कौशल्य लेखन 8 मार्कांसाठी. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. एक आहे प्रसंग लेखन. आता तुम्हाला काही माहिती दिलेली त्याच्यावर आधारित प्रसंग लेखन करायचंय. त्यानंतर दुसरं आहे आत्मकथन. खुर्ची एक स्वतःच सांगते मी काय आहे, माझं खंत गरज काय आहे, लोक मला काय यूज करतात ते सगळं लिहायचं. हे वैचारिक लेखन. ध्वनी प्रदूषण समस्या व उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. तुमचे विचार म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते सगळं लिहा. इथेच हा पेपर संपलेला आहे. तुमच्या मित्रांनाही हा पेपर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर इयत्ता 10वीचे बरेच पेपर या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही पाहू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.